राईट अमोर द विकेट. यावेळेस स्लेडिंग एज लागलाय हवेमध्ये बॉल. गोलंदाज कॉलिंग महत्वाचं होतं आणि तिथे जजमेंट नव्हतं. गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचले परंतु कॉल कोणीही दिला नाही. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते डीप मधून आणि दोघांमध्ये टकराव झाला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 5 धावा धावफलकावरती. एकाच पट्टीवरती 2 ट्रेन आल्यावरती अपघात होतो. हे स्वाभाविक आहे. तिथे अपघात झाला. 2 खेळाडू एकाच बॉलच्या दिशेने जात होते. बॉल हवेमध्ये. दोघांचे लक्ष बॉलकडे. कॉल कोणीही दिला नाही. ज्यावेळेस आपण पाहिलं मंकट विकेटचा प्रयत्न झाला आणि या स्पर्धेमध्ये मंकट विकेट अलाउड नसणार आहे. हा देखील एक महत्वाचा नियम आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आयोजकांच्या माध्यमातून. राईट अमोर द विकेट. समोर दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफचे खेळाडू होते. मिडॉनचे देखील बॉलच्या दिशेने आले होते. 2 धावेंचा प्रयत्न झालाय तोपर्यंत आणि 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण होतील. झेल ड्रॉप झाला. असे कॅचेस टिपणं खूप कठीण काम असतं. ज्यावेळेस बॉल हवेत जातो उलट धावत जाऊन. तुम्ही लास्ट T20 मॅच मध्ये एक झेल पाहिला असेल. टिपला होता जोफ्रा आर्चर यांनी आणि चांगला झेल. मला वाटतं अभिषेक शर्मा यांचा झेल पकडला होता जोफ्रा आर्चरनी लास्ट जी T20 मॅच झाली इंग्लंड सोबत आणि तिथे अशा पद्धतीचा झेल टिपला गेला होता. धावफलकावरती धावा 7. गोलंदाजी ट्रॅकवरती रमेश. फुलर लेनचा बॉल आणि इथे एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. 1 धाव अगदी सहज पूर्ण होईल. लेग बाईजच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. 8 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 8. पहिल्या राऊंडची ही शेवटची मॅच. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती रमेश. फलंदाजीसाठी सतीश आणि केशव ही जोडी मैदानावरती आहे. एक संधी इथे निर्माण झाली होती. हाय स्कोरिंग वेन्यू आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा हवेत उंच गेलाय. गोलंदाज अंदाज लावतायत आणि पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये बॉल पडलाय. झेल ड्रॉप झालाय आणि एकाच षटकामध्ये 3 झेल ड्रॉप झालेत. संधी निर्माण केल्या रमेश यांनी परंतु क्षेत्ररक्षण तिथे खराब राहिलं. 9 धावा धावफलकावरती. कॉलिंग खूप महत्वाचं असतं. चला टीम मीटिंग करू नका विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करा. चला विनंती आहे थोडीशी घाई करा. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ लावू नका विनंती आहे. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहेत. रनवे मध्ये अडथळा रोहन आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. फार एंड आणि इथे शॉट फाईनल एक रिचनला लिडिंग एज लागलं होतं. सेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. विकेट. नवीन फलंदाज योगेश अधिकारी मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 3 वरती. इन ॲट नंबर 3 योगेश अधिकारी इन द मिडल. क्रमांक 3 वरती योगेश अधिकारी पोहोचतील. धावफलकावरती धावा आहेत 9. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 9 रन. आहे
फलकावरती अक्रॉस बॅटर फटका खेळाय यावेळेस देखील लिडिंग एज लागले हवेत बॉल विकेटवर झेलच्या खाली झेल टिपलाय फलंदाज बाद
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ द 1 विकेट, 22 लॉस ऑफ द 2 विकेट. चार वरती ऋषिकेश मैदानावरती दाखल झालेत. ऋषिकेश मैदानावरती नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती ऋषिकेश मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस स्लॉप केलाय फुलर लेनचा बॉल मिड विकेट रिजनला आणि पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. विकेट, फलंदाज बाद. ऋषिकेश मैदानावरती खरं तर अटेंडन्स त्यांनी लावली. गोल्डन डकचे शिकार ठरतात. 0 वरती बाद झालेत. विकेट. चला नवीन बॅट्समन लवकर मैदानावरती चला, विनंती आहे. नवीन फलंदाज सोमनाथ भोईर मैदानावरती दाखल झालेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ते होते. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय, कुठली धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ थोडासा मंदावलेला पाहायला मिळतो. दीप सर, यावेळेस समोर दिशेने पोल केलाय आणि गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचले होते. संधी पुन्हा एकदा ड्रॉप केली आहे. सेल ड्रॉप केलाय. कॅचेस खूप सोडलेत रमेश यांनी. त्यांच्यावरती देखील क्षेत्ररक्षक थोडेसे नाखुश आहेत. सेल ड्रॉप. देखील आपण पाहिल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 22. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ द 3 विकेट. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. थँक्यू. चला ड्रिंक्स ब्रेक इथे पूर्ण झालाय. चला मॅच सुरू करा, विनंती आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा धावफलकावरती. धडाकेबाज स्फोट वडवली संघ एकामागून एक धक्के त्यांना लागलेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आदेश आहेत षटक क्रमांक 4 साठी.
22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल इथे डॉट आलाय. शफल झाले होते फलंदाज आणि हा बॉल डॉट असेल. 22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा शोधाव्या लागतील. धावा शोधण्याची नितांत गरज आहे इथे धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली संघाला. फुलरलेनचा बॉल लाईन मिस केली. फलंदाज त्रिफळाची विकेट. नवीन फलंदाज लक्ष्मण अधिकारी मैदानावरती पोहोचतायत. क्रमांक 6 वरती 22 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि स्थिती अजून थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमची स्थिती थोडीशी सुधारावी लागेल. चांगली फलंदाजी करणं गरजेचं. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. बॅटिंग करणारी टीम अर्थात धडकेबाज स्पोर्ट क्लब वडवली संघाला इथून पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. फुलरलेनचा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ रिजनला. सौ सोनार की एक लोहार की. फलंदाज लक्ष्मण अधिकारी यांच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार. मध्ये षटकार आलाय लक्ष्मण अधिकारी यांच्या बॅट मधून मॅक्सिमम आपण पाहिला. 28 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. लक्ष्मण अधिकारी. 1 मोर विकेट. 2 consecutive सक्सेस इन अ रो. षटकार. धावपलकावरती धावा आहेत 34. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावपलकावरती आहेत. आक्रमण केलंय लक्ष्मण अधिकारी यांनी. बॅक टू बॅक 2 षटकार. या डावाला खरं तर आकार देण्याचं काम लक्ष्मण अधिकारी करतायत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आले. चला मॅच सुरू करा. एकूण धावपलकावरती धावा आहेत 34. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. वेल लेफ्ट केलाय फलंदाजाने आणि सफल झालेत फलंदाज. हा बॉल डॉट असेल. मयूर मार्के सरांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं लक्ष्मण अधिकारी यांनी परंतु कुठलीही रिॲक्शन नव्हती त्यांची. डॉट बॉल. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. यावेळेस हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचले. झेल ड्रॉप. ओव्हर रन झालेत. 2 धावेंचा प्रयत्न आणि इथे फलंदाज क्रीजमध्ये मे बी पोहोचलेत. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेंच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 36. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावपलकावरती धडकेबाज स्पोर्ट क्लब वडवली. गोलंदाज महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी धावपलकावरती धावा आहेत 36. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
36 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 4 विकेट. फुल्लर लेनचा बॉल फटका चांगला आहे आणि डीप मध्ये मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 37 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस कमालीचा फटका, पॉवरफुल पूल आणि बॉल झालाय गोल. मॅक्सिमम लक्ष्मण अधिक शैलीमध्ये हा फटका आपण पाहिला. फ्रंट फुट वरून पूल करणारे खूप कमी फलंदाज आहेत. फुलर लेनचा बॉल इथे शॉर्ट फायनलिंग रिजनला बॉल गेलाय आणि धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. 43 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 43 लॉस ऑफ द 4 विकेट. रिकी पॉन्टिंग त्यांना पंटर म्हटलं जातं. पंटर का म्हटलं जातं हा देखील एक किस्सा आहे, तुम्हाला सांगेल मी षटकाच्या मध्ये. आता 43 धावा धावपलकावरती आहेत. तर आपल्याकडे जसं बैलगाड्यांच्या शर्यती असतात तसं ऑस्ट्रेलियामध्ये कुत्र्यांच्या शर्यती असतात आणि कुत्र्यांच्या शर्यतीमध्ये अग्रेसर नाव आहे रिकी पॉन्टिंग आणि तिथे त्यांना पंटर नाव दिलंय. यावेळेस आपण पाहतोय अगदी डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये या बॉलला फेकून दिलंय. हुक केलाय. धावा मिळतील 6. 1 मोर बिग हिट. लक्ष्मण अधिकारी यांच्या बॅटमधून आणखी एक षटकार. आपण पाहिलं लक्ष्मण अधिकारी यांची बॅटिंग आपण पाहिली. 49 धावा धावपलकावरती 4 49 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॅट स्विंग तर खूप वेगानं झाली. आपण पाहतोय लेंथ वरती हा बॉल होता आणि तिथे लाईन मिस केली फलंदाजाने. अक्रॉस बॅटेड फटका खेळणं आवश्यक होतं. सांगतायत ड्रिल करून कशा रीतीने खेळायचं होतं, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. 49 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 49 लॉस ऑफ द 4 विकेट. यावेळेस डीप फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळायचं होतं. 22च्या धावेचा प्रयत्न झालाय. धावबाद होऊ शकले असते आणि इथे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. थ्रो योग्य एंडला गेला आणि इथे फलंदाज धावबाद. विकेट. पाच षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 50 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी वांजळे 11 वांजळे संघासमोर असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल की इथे 50 धावा डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आपल्याच विभागाचा बुलंद आवाज आणि तंत्रशुद्ध समालोचक आमचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय दीपवीर बिराडे सरांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. धन्यवाद.
लगेचच मैदानामध्ये पाठवा. टीम वांजले 11 वांजले. ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. वाजले 11 वाजले. सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ऑफिशियल नंबरच्या भूमिकेत मयूर मार्केस सर त्यांची सोबत देत आहेत. धर्मेंद्र वर्मा सर तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत रॉकी सर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध आहेत. मयूर गोंडली स्टेजशी संपर्क साधा लगेचच. तीस बॉल 51 धाब्याची आवश्यकता. महत्वाचा सामना सध्या सुरू होतो. निर्णायक लढतींना सुरुवात झालेली आहे. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग डोंगरडाबे बी असा सामना असेल द्वितीय फेरीतील दुसरा. ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये चेंजचा गेम खांदार यांना धडक मारलेली आहे. 2 सामने जिंकून ते बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेले आपण पाहिलेले आहेत. तीस बॉल 51 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये विजय करता सलामीवर मैदानात सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. तदनंतर ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. वाईडनं स्पेल सुरू झालेला आहे. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत धीरज ज्याच्या वतीनं पहिली धाव एक्स्ट्रा खर्च करण्यात आलेली आहे. शेखर सायकर यांना पहिला बॉल वाईड. एका धाब्यासोबत डाव सुरू झालाय. तो टीम अर्थातच वाजले 11 वाजलेचा. एक धाव दाखल करू दे पाहायला मिळते. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. बॅटचा स्पर्श झालेला आहे. एसटी रक्षकाचा थ्रो नॉस्ट्राकरेनला आलेला आहे. डायरेक्ट हिट झाला. मात्र फलंदाज सेफ आज सुरक्षित आहेत. ते बचावलेले आहेत. धर्मेंद्र वर्मा सर सध्या थोडेसे हास्यमुख मुद्रेने आपल्याला नजर होताना पाहायला मिळाला. एक सिंगल धाव. स्कोर 2 ऑन बोर्ड. 2 धावा दाखल कव्हर. स्ट्रायकर एंडला शरद आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा दाखल करते. 51 धाब्याचा पाठलाग. लोवेस्ट टोटल सोफार. कारण हे वेन्यू म्हटलं तर हाय स्कोरिंग वेन्यू आहे. अगदी पहिल्या सामन्यात 90 नंतर 92 काल 99 धावा देखील होताना आपण पाहिलेल्या आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. फटका लाजवाब आहे. लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. एका टप्प्यानिशी अगदी आमच्या समालोचन कक्षासमोरून बाउंड्री लाईनच्या बाहेर शरदच्या बॅट. सहा धावा दाखल करते पाहायला मिळतात. शरद बॉलिंग मार्कवर. आक्रमण यावेळेला केले समोरच्या दिशेनं. सतीश शेळके सर जज करतायत डीप मध्ये आणि झेल संपादित होतोय. महत्वाची विकेट. आक्रमक फलंदाज शरद माघारी परत आहेत. पहिला आद्रासावरती वाजले 11 वाजलेला. बिग ब्लो. बिग विकेट डाऊन. परत माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद दाखल झालेले आहेत. 6 धावा दाखल करते. 51 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. सिक्स ऑन बोर्ड. 6 धावा आपण बघत आहोत सध्या दाखल करती. ऑफ टर्मच्या बाहेर हार्ड लेंथ कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. चांगला वेग होता चेंडूवरती. चांगला टप्पा होता. नियंत्रित गोलंदाजी सध्या आपण बघत आहोत धीरज मालीकडून. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावा संख्या स्थिर. धावा 6. विजयासाठी अजूनही 45 धाव्याची आवश्यकता मॅच मध्ये. 26 बॉलचा खेळ बाकी असताना मिस टाइम फटका. झेलची संधी पुन्हा एकदा. सतीश शेळके सर पोहोचलेत. रिले कॅचची संधी होती योगेश अधिकारी यांना. मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. स्टार्ट थोडा लेट घेतला सतीश शेळके सरांनी. त्याच कारणास्तव डाऊन दी बॉल ते पोहोचले नाही. 2 धावा दरम्यानचा कालावधी देताना पाहायला मिळतील. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करती 8
ऑन बोर्ड 8 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. ग्रामपंचायत सदस्य केतनजी ठमके यांची उपस्थिती विनंती आहे. या आपण मंचावरती आपलं स्वागत. ऑफिशियल स्कोरर प्रवीण शेळके यांचं आगमन विनंती. आपणही या समालोचन कक्षामध्ये लगेचच. बॅकफुटवर आले, कव्हरच्या वरून खेळतात. इनफिल्डला बेधून बॉल चालला डीप मध्ये. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉलला थांबवणं फिल्डरसाठी जिकरीचं. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1-2 का 4. 4 धावा चौकार. 51चा पाठलाग करत असताना एका गडाच्या मोबदल्यात 12 ऑन बोर्ड 12 धावा धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. पाठलाग सुरू होता मात्र तो प्रयत्न अपयशी राहिला लक्ष्मण अधिकारी यांचा. 4 धावा चौकाराने षटकाची सांगता. स्कोर 12-12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर जय बजरंग डोंगरडावे बी टीम रोहन अँड ऑल युनिट आपण रेडी राहायचं. स्कोर 39-39. अजून आवश्यक 24 बॉल बाकी आहेत. बनवल्या गेल्या 12 पहिल्या षटकाच्या अंती. चोवीस बॉल 39 धाव्याची आवश्यकता मॅच मध्ये. स्पीडअप अपेक्षित आहे. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडोली. सोमनाथ भोईर सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करता आपण बघत आहोत. त्यांना धाडण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकात ऋषीने 1 विकेट, माफ करा धीरजने 1 विकेट केलेले. मात्र 12 धावेचा चांगला स्टार्ट त्याच्या अगेन्स्ट मिळालेला आहे. स्कोर 12. 24 बॉल 39 धाव्याची आवश्यकता. न्यूली 7 स्टार लाईव्ह इव्हेंट वाहिनीला जर आपण जॉईन झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट आणि शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. 3 कॅमेरानेच्या वाहिनीच्या वतीनं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. पहिला बॉल पॉज घेतला, थांबले, वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची मात्र वाट लावली. बॉल मार्गस्थ केलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटका. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. शेखर यांच्या बॅटमधून पलटवर होताना पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाज आहेत त्यांची आक्रमक शैली आणि ती शैली या मॅच मध्ये आपण बघत आहोत. ऑफटमच्या फारच बाहेर गाईडलाईनला बेधून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केस सरांचा आलेला. एक अतिरिक्त धाव सध्या मिळेल. एक्स्ट्रा एका धाव्याच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल धावसंख्या आपण बघत आहोत. सध्याच्या स्थितीला ती धावफलकावरती आतापर्यंत आपण बघत आहोत एक्स्ट्रा एक अतिरिक्त धाव्याच्या बढतीनं 19 धावा. स्विच रिव्हर्स अटेम्प्ट. बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने बॉल काढलाय. बॉल गरंगरत चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. स्विच अँड स्वीट इट. 4 धावा चौकार. चार धावा शेखरच्या बॅटमधून. धावसंख्या 23. 22 चेंडू आणि 22 चेंडू त्या मॅच मध्ये विजयासाठी 28 धावेची आवश्यकता. स्टील 28 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 22 बॉल. पुन्हा एकदा स्विच रिव्हर्स पवित्रा. आता बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलेला आहे. सोमनाथ भोईर अनुभवी गोलंदाज आहे. अनुभव त्यांच्याकडे आणि महत्वाच्या सामन्यात तो अनुभव आता पणाला देखील लागत असताना डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. किंबहुना धावफलकाही धावसंख्या स्थिर 23. आपण बार वाईडचा कॉल आलेला आहे. 1 फॉर द ओव्हर हा कॉल देखील आता दिलेला आहे ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केस सरांनी. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त एका धाव्याच्या बढतीनं धावसंख्या सध्या 24-24. 21 बॉल 27चं समीकरण. बॅकफुटवर आले. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट मधील दमदार आणि दर्जेदार सदाबहार चौकार. यावेळेला देखील आक्रमण. चार्जअप ओव्हर फलंदाजी आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑनफिल्ड अंपायरचा कन्फर्मेशन सिग्नल. एससीडीज 1 बॉस ओव्हर दी रोप. येतो तो चौकार. या 4 धावा. धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झाले ती 32-32.
32 धावा दाखल करते पाहायला मिळतात. रन बॉल इक्वेशन 19 चेंडू आणि 19 चेंडूत आता विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. एकोणावीस बॉल 19 धावेची आवश्यकता. ऑन साइडला लॉंग लेगला 360 स्टाईलनं फटका सजवलाय आणि बॉल पाठवलाय बाउंड्रीला याच्या बाहेर. शफल झाले आणि तदनंतर हा सफल फटका अनस्टॉपेबल शेखरचा तडाखा. आणखी एक देखना फटका षटकार. या षटकारांना धावा संख्या 38. 18 बॉल 13 धाव्याची आवश्यकता. जय बजरंग डोंगरगाव बी संघ आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला लगेचच एकत्रित व्हायचं. रोहित, पवन, आकाश अँड ऑल टीम सूचना लक्षात घ्या. ब्लॅक स्क्रीन आपण सोडा लगेचच या इकडे. 18 चेंडू 13 धाव्याची आवश्यकता. मॅच मध्ये कामगिरी सध्या बहरलेली आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला या लढतीत या सामन्यात पाड जड झाले ते टीम वाजले 11 वाजले क्रिकेट संघाचं. 18 चेंडू 13 धावेचं समीकरण. गोलंदाजीसाठी योगेश अधिकारी सध्या बॉलिंग मार्कवर. योगेश अधिकारी सध्या बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक सध्या मार्गस्थ होतं तिसरं. 18 चेंडू 13 धावा. पहिला बॉल फुलटॉस त्यावरती स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. बॅकअप मिडविकेटला उपस्थित झालेल्या फिल्डर कडून 2 धावा दरम्यानच्या कालावधीत मिळतील. तिसऱ्या धाब्याचा कॉल शेखरचा होता मात्र बॅकअप आलेला आहे. अवघी एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 40 ऑन बोर्ड. 40 धावा दाखल कव्हर. 17 बॉल 11 धाब्याची आवश्यकता. समोर फोर्स केलाय चांगला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला फिल्डर सतीश शेळके सर त्यांच्याकडून मिसफील्ड मिस्टेक आणि बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय. तो सतीश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला तर मोजावाच लागेल. चुकीला माफी नाही. या 4 धावा. वेगवान फटका होता. रोखण्याचा प्रयत्न फसला सतीश शेळके सरांचा. 4 धावा येताना पाहायला मिळते. धावसंख्या 44-44. आता मॅच मध्ये विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. 7 बॉल 25 शेखर. 5 चेंडू 12 आपण बघत आहोत प्रमोद. बागेदारी दुसऱ्या विकेटसाठी. कमी गतीने टाकलेला बॉल होता. चांगला लेग ब्रेक. चांगलाच बॉल फिरवला. फिंगल मूड केले होते योगेश अधिकारी यांनी. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पहिल्या डावात आपण बघत आहोत सलगचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल तो स्थिरावलेला स्थगित अर्थातच 44 धावा. धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये. बॅटची टॉपेज फालेगला फिल्डर आणि सरते शेवटी शिवेश प्रमोद माघारी झालेत. लेट पण थेट आता आली आहे विकेट. ती टीम धडाकेबाज वडवली क्रिकेट संघासाठी. प्रमोद परत आहेत माघारी. थँक्यू. बॅटिंग साठी सुदेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 7 धावेची आवश्यकता. अजूनही या डावाचे 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडू 7 धावा. सुदेश लाटे बॅटिंग साठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. वापसी थोडीफार झालेली आहे योगेश अधिकारी यांच्या वतीनं. फुल लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. धावा संख्या स्थिर. षटक संपली 3 धावा 44. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आता 7 धावेची आवश्यकता. 7-12चं समीकरण या सामन्यामध्ये आपण बघत आहोत.
ची आवश्यकता, निर्णायक सामना सध्या सुरू होतोय. त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षात आपण बघणार आहोत संघ जय बजरंग डोंगरडाबे बी. सतीश शेळके सर निर्णायक चौथ्या षटकात बॉलिंग मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळतात. 12 चेंडू 7 धावा. हे समीकरण बॅटिंग साठी पाहिलं तर इन्फॉर्म बॅटर शेखर आणि त्याची सोबत देतोय सुदेश. 7-12चं समीकरण. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, क्विक कॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. वाजले 11 वाजलेला आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावा संख्या 45-45. 12 चेंडू 6 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. बॉटमहँडचा अत्यंत सुंदर वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली आणि बॉल पाठवलाय. आले तितक्याच वेगानं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 49-49. 11 बॉल बाकी, 2 धावेची गरज. फुल टॉस विचिट अटेम्प्ट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फिनिश होतोय. लॉंग स्टॉपला येतोय विजय चौकार. मॅच फिनिश. सामना संपला आणि सामन्यात दमदार विजय, तो 8 गडी राखून. वाजले 11 वाजलेचा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज. दोन्ही टीम हँडशेक करा, तदनंतरच मैदान सोडा. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावात 50 धावा बनवल्या होत्या. लक्ष्मण अधिकारी यांची मॅच डिफायनिंग कामगिरी. 9 चेंडू 26